सलग निरंजन मित्रांनो, आज आपण आलो हजरत पीर शाहद अवल मलिक बाबा यांच्या दर्गा शरीफला भेट देण्यासाठी. हा दर्गा आहे पीर कल्याण, जिल्हा जालन्यामध्ये. तर तुम्हाला दर्शन, आपलं काही विशेष काम होतं जालन्या साईडला, म्हणलं चला बाबाचं दर्शन घेऊया. तुम्हाला बाबाची दर्गा काही निसर्ग दाखवतो आसपास. चला आपण पुढं पाहत जाऊ. मी माईक संग नाही आला म्हणून आवाज थोडा किरकिरी येऊ शकतो बरं का. असा तुम्हाला पुढचा कॅमेरा बंद करून मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो कसं बाबाचं दर्गा शरीफ आहे ईदला पीर कल्याण जालना. तर मित्रांनो बघू शकता हा दर्गा म्हणजे तयापाशी आहे. पीर कल्याणमधून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे हा दर्गा. हजरत पीर दोम शाहद अवल मलिक बाबा यांचा हा दर्गा शरीफ आहे. तुम्हाला मध्ये जाऊन बाबाचं काही दर्शन घडवतो. असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करीत राहा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करून ठेवा मित्रांनो. असेच नवीन ब्लॉग व्हिडिओ सर्व आपल्या चॅनलवर येत असतात. दोम शाहद अवल मलिक बाबा होऊ शकता मित्रांनो. सध्या दर्ग्याची म्हणजे हालत आहे चांगली आहे म्हणा. हजरत पीर दोम शाहद अवल मलिक बाबा, इथं हजरत शाहद अवल साहब आहे पण खरं नाव दोम शाहद अवल मलिक बाबा. तुम्ही कधी अंतापूरला गेला आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अंतापूर तिथं खरं त्यांचं मूळ स्थान आहे. त्याला मी दर्ग्यात जाऊन दाखवलं तुम्हाला. तर ही बाबाची अशी मजार आहे इथं. असं म्हणण्यात होते पहिले इथून बाबाच्या खाली अशी गुफा आहे जणू, तिथून दर्शन घ्यायचे पहिले लोक, पण सध्या ती बंद केलेली आहे मित्रांनो. होऊ शकतो तुम्ही. बाबाची मजार आहे. तुम्ही कधी अंतापूर ताराबादला गेला आहात का मित्रांनो? दोम शाहद अवल मलिक बाबाचे दर्शन घेण्यासाठी कमेंट मध्ये नक्की सांगा. तर सैलानी बाबाचे पण फोटो आहेत मित्रांनो. सैलानी बाबा, ख्वाजा गरीब नवाज साहब, ताजुद्दीन बाबा. असं निसर्ग आहे मित्रांनो. सध्या वातावरण बी खूप हे झालेलं आहे. पाऊस आताच पडलेला आहे मित्रांनो. ते माईक नसल्यामुळे थोडी अडचण येऊ शकते मित्रांनो. म्हणजे माईकने क्लिअर आवाज येतोय. असं मागच्या साईडला आहे मित्रांनो. सध्या बंद आहे म्हणा. मी तुम्हाला बाहेरून जाऊन हे दाखवतो मित्रांनो. आंबा आणि दर्ग्यासमोरच हनुमंत बाबाचं मंदिर आहे. तसंच त्या साईडला पण महादेवाचं मंदिर आहे. पाहू शकता मित्रांनो, दर्ग्यासमोरच हनुमंत बाबाचं मंदिर आहे आणि त्या साईडला महादेवाचं मंदिर आहे. तिथं पाणी असल्यामुळे तिकडे जात नाही, ते लांबून रस्ता आहे. एखाद दिवशी आपण तुम्ही
एखाद दिवशी आपण नंतर महादेव बाबा जाऊन म्हणजे असं मंदिरात जाऊन व्हिडिओ बनवून नंतर तिकडे तुम्हाला दिसत असेल थोडंफार तर पाहू शकता मित्रांनो, ते मंदिर आहे तिथं मंदिर आहे बाबाचं. आधारका शरीफ दोम शहादावर मलिक बाबा. सध्या इथं कोण नाही, इथं बी भरपूर गर्दी असती. मित्रांनो असंच सपोर्ट करीत राहा. आपल्या शिवनवगाथा 326 चॅनलला, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग कुठला असणार, तुम्हाला माहिती कशी आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुढचा ब्लॉग असणार आहे आजा गुरु महाराज संदल शरीफ. बुधवार दिनांक माहीत नाही पण बुधवारी असणार आहे. हा 1 मिनिट तारीख पण सांगतो, मला पक्क माहीत नाही, कॅलेंडर असतं. तर 29 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण अंतपूर ताराबादला जाणार आहोत मित्रांनो. तिथं आजा गुरु महाराज संदल शरीफ आहे. तुम्ही जर कधी आजा गुरु महाराजांच्या संदल शरीफला गेला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो. तर भेटूया आपण डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. आदेश अलक निरंजन ना. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. जे होईल ते टेन्शन नका घेऊ मित्रांनो. मी तुम्हाला हनुमंत बाबा यांचे दर्शन घडवतो. असंच पाहत राहा. मी तुम्हाला हनुमान बाबाचं दर्शन घडवतो. तर मित्रांनो हे हनुमान बाबाचं मंदिर आहे. तिथे समोरच दोम शहादावर दर्गा आहे, पाहू शकता. तर आतमध्ये जाऊन पाहूया हनुमान बाबा. तर हनुमान बाबाचं त्यांची मूर्ती अशी आहे मित्रांनो. दिसते हनुमान बाबाला वाटतं. समोरच दोम शहादावर दरबार. तर कसं वाटलं हनुमान बाबाचे दर्शन तुम्हाला मित्रांनो. तर कसे वाटले मित्रांनो तुम्हाला हनुमान बाबाचे यांचे दर्शन, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया